राजाराम महाराज, शंभूराजे, दोन सावत्र भाऊ, पण एकमेकांच्या बद्दलचा निष्ठेचा, प्रेमाचा धागा किती बळकट. मग म्हणले त्यांनी राजारामाला तुरुंगात का टाकलं होतं? 1 वर्ष होते तुरुंगात. दुसऱ्या कोणी राजारामाचा चुकीचा वापर करू नये म्हणून ते तुरुंगात होते. तुझं माझं वैर नाही, पण तुला हाताशी घेऊन हे भलतच काहीतरी उपद्व्याप करतात म्हणून थांबणं भाग आहे बाबा. आणि आता गंमत ऐका, फक्त ओळीनं क्रम सांगतो. राजे स्वराज्यातनं बाहेर पडले, कळल्याबरोबर दिलेर खानानं तलवार काढली. आता स्वारी करतोच. त्या दिवशी शंभूराजांचं पहिलं पत्र त्याच्यापाशी आहे. म्हणजे शंभूराजांनी काय हेरगिरी लावली असेल. टाईट फिल्डिंग, चेंडू टाकला की पकडायचा. दिलेर खान निघाला मात्र, आणि पहिलं पत्र, माननीय दिलेर खान, रायगडावरती माझा अत्यंतिक छळ चाललेला आहे. माझी सावत्राई माझ्याशी नीट वागत नाही. तिच्या नादी लागल्यामुळे माझे वडील माझ्याशी नीट वागत नाहीत. मला तुमच्याकडे यायची इच्छा आहे. तर मी समजा तुमच्याकडे आलोच, तर मला तुम्ही कितीची जहागीर द्याल ते आलमगीराशी विचार विनिमय करून काढावे. महत्वाचं वाक्य शेवटचं आहे, आलमगीराशी विचार विनिमय. याचा अर्थच हा की दिलेर खानाची शिफारस घेतलेलं शंभूराजांचं पत्र इथून दिल्लीला गेलं पाहिजे. हे जायला 2 महिने लागतात. बरं, तिथे औरंगजेब बादशहा काही तुमच्या पत्राची वाट बघत नाही बसलेला. त्याच्याकडं 50,000 कामं पडले. तिकडे काबूलच्या तोकापासून ब्रह्मदेशापर्यंत पाटबंधारे कुठं बांधायची, रस्ते कुठं बांधायचे, डोंगर कुठे फोडायचे, टिंबर मार्केटला काय करायचं, इकडं काय, 50 कामं दरबारात चालली. या सगळ्यामध्ये तुमच्या पत्राचा जेव्हा नंबर लागेल, समजा महिनाभर लागला धरून चालू, आता त्याचे हुकूम महाराष्ट्रात यायला 2 महिने, किमान 5 महिने युद्ध नाही. सरळ सोट कारभार आहे. बरं, युद्ध करायला सेना उभी राहिली की दिलेर खान म्हणा, गडबड करू नका, अहो अख्खा युवराजच आपल्याकडे येतोय, तुम्ही उगाच गडबड केली तो बिथरला, आता आपल्यातनं हातातनं जाईल ना तो. त्यामुळं कल्पना करा, 3 लाख फौज, त्याच्यापाशी असलेले हत्ती, घोडे, कामगार यांच्या सगळं दिवसभर काम काय, मम्मलींनी इशी कामच नाही ना काही. सगळे आळसावले. सकाळी उठलं, न्याहारी गेली, चला फेरफटका, मॉर्निंग वॉक, जेवायची वेळ झाली, जेवण झालं, आफ्टरनून वॉक, नाही तर आफ्टरनून स्लीप. बघ, संध्याकाळी जेवण झालं की झोपा, कामच नाही ना. 5 महिने युद्ध नाही. आता वरनं परत पत्र आलं, तुम्हाला आम्ही 5,000ची जहागीर देऊन केलीच होती. आपण आग्र्याला आलात तेव्हा ही जहागीर तुम्हाला आम्ही दिलेलीच आहे ना, ती कायम करतो. काय उदार बादशाह. शंभूराजाने सौम्य शब्दात जाणीव दिली. आपण 5,000 जहागीर दिली तेव्हा मी 8 वर्षाचा होतो, आता मी 18 वर्षाचा आहे. पुनर्विचार, चला पुढं 5 महिने. मला सांगा, ज्याला महाराष्ट्र जिंकायचा असेल त्यांनी हा टाइमपास का करावा? साधी गोष्ट आहे ना. जर शंभूराजांची इच्छा अशी असती की राजे गेल्याबरोबर सगळा सह्याद्री मी जिंकून घेतो, एवढा वेळ वाया का घालवतोय ते? त्यांनी हाक मारली तर सैन्य उभंच आहे, सेनापती उभा आहे. आता करा ना युद्ध पूर्ण 5 आणि 5 10 महिने पत्रापत्री चालली आहे. जाऊ द्या गाडी पुढं. म्हणजे अलीकडच्या अगदी सभ्य शब्दात सांगायचं झालं तर मी 8 वर्षाचा असताना तुम्ही मला वाढदिवसाला जी पॅन्ट प्रेझेंट केली होती
त्या मापाचीच पॅन्ट 18व्या वाढदिवसाला देतात का? माझं माप काही वाढलं नसेल का एवढ्या 10 वर्षात? 8व्या वर्षीची जहागीर मला परत देत आहे. तर औरंगजेब बादशहा सुद्धा असा काही हरिश्चंद्राचा बाप नाही लागला दानधर्म करायला. तरी जास्तीत जास्त पुढची मुदत म्हणजे 7,000 7,000 मनसबदारी देतो. या लगेच आता शंभूराजांनी जायला काय हरकत आहे? ज्याला फितुरी करायची आहे त्यांनी आता जायला काय हरकत आहे? तिसरं पत्र शंभूराजांचं असं आहे, आपल्या उदारतेबद्दल धन्यवाद, पण महाराजांनी म्हणजे माझ्या वडिलांनी दक्षिण प्रांताकडे जाताना या स्वराज्याला सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. ती जबाबदारी अशीच टाकून येणं बरं दिसणार नाही. तेव्हा ते येऊ दे, मग येतो. याला फितुरी म्हणायचं. शंभूराजे स्वच्छ सांगतात, शिवाजी महाराज स्वराज्यात येऊ दे, मग मी येतो. म्हणजे काय उपयोग झाला? बरं, दिलेर खानालाही माहिती आहे शिवाजी महाराज येणार ते 200 राजांचं समर्थन घेऊन येणार आहे. त्याच्या चौपट खजिना घेऊन येणार, म्हणजे ताकद वाढवून राजा येणार. ते आल्यानंतर शंभूराजा येऊनही काय करायचंय? तर तेव्हा दिलेर खानाला कळलं, याने 1.5 वर्ष आपल्याला गाजरं दाखवली. असं सशाच्या तोंडासमोर गाजर ठेवायचं, चल पुढं चल पुढं, आणि आपण सशावरच बसलेले. ससा पुढं केलं की आपणही पुढे. हे बघ गाजर काय पेटलं असेल ते नाटक. पण अर्थात गंमत अशी आहे की हे नाटक असं अर्ध सोडण्यासारखंही नव्हतं. आतापर्यंत बादशहांनी काय केलं? विजापूरच्या बादशहाकडनं ह्या हिंदूंच्या फौजा, मुघलांच्याकडनं या हिंदूंच्या फौजा, करा मारामाऱ्या. हा डाव आम्ही का करू नये? मुघलांच्या बाजूनं शंभूराजे, आघाडीवर सैन्य मुघलांचं, विजापूरकरांच्या बाजूनं नेताजी पालकर, आघाडीला सैन्य मुघलांचं. विजापूर जिंकायचं का मुघल जिंकायचे? दोन्हीकडं सेनापती हिंदवी स्वराज्याचे, सैन्य मुघलांचं. काटते रहो. समोरच्याचा डाव कळला पाहिजे आणि तो डाव परत वापरता आला पाहिजे. काय होतं, डावासाठी सुद्धा खूप मोठं डोकं लागतं. स्वयंपाकघरात डाव किती असतो मोठा? आता एवढं मोठं ज्यांचं डोकं नाही त्या चमच्याला लक्षात येत नाही डाव कसा चालतो. महाराजांनी एकाच वेळेला विजापूरच्या रक्षणासाठी आपली एक तुकडी पाठवली नेताजी पालकरच्या हाताबरोबर, की ज्यायोगे मुघलांशी लढायला विजापूर येईल. आघाडीला मुघलांचीच फौज येणार आणि इकडे पाठवलं शंभूराजांना. शंभूराजे पिछाडीला, तुम्ही लढा. अरे तर दिलेर खानाला कुणकुण लागली, हा घोड होणार आहे. त्यांना डाव कळला नव्हता असं नाही, कळत नाही असं नाही. महाराज रायगडावर आले त्याच्यानंतर शंभूराजे दिलेर खानाच्या गोटात गेलेले आहेत. आणि दिलेर खानाने हे सांगितलंय की शंभूराजे तुम्ही आलात की आपली मोहीम विजापूरवर आहे. ह्याच्या चपलेनं जाणार आहे विजापूरच, खेळखेळ होणार आहे विजापूर. यासाठी सैन्यामध्ये एक तुकडी संभाजी महाराजांची, आणि विजापूरकरांनी हल्ला केला तर खेळखेळा होणार आहे औरंगजेब, त्याच्यामध्ये तुकडी नेताजी पालकराची. राजांनी फार सुंदर राजकारण केलंय महाराज. इथे मात्र एक थोडं दुर्दैव असं झालं की दिलेर खानाच्या गोटामध्ये जाताना शंभूराजांची द्वितीय पत्नी ज्या दुर्गा आणि शंभूराजांची बहीण राणू, तर सईबाईंना 3 मुली होत्या, सखू, राणू, अंबिका. त्यातली राणू बहीण आणि ती दुर्गा पत्नी आणि त्या दुर्गेपासून झालेला पुत्र, या सगळ्यासह शंभूराजे दिलेर खानाच्या गोटामध्ये
तेव्हा प्रविष्ट झाले. पण डाव बहुतेक त्यांनी ओळखला आणि म्हणून दिलेर खानाने अट एवढीच घातली, तुम्ही आमच्याकडे आलात याची आम्हाला खात्री पटवण्यासाठी विजापूरच्या रस्त्यात तुमचाच एक किल्ला आहे, तो तुम्ही आम्हाला जिंकून द्या, म्हणजे आम्ही समजू तुम्ही आमच्याकडे आलात. बर, आता चाललेला डाव किल्लेदाराला कळायला पाहिजे, म्हणून महाराजांनी निरोप पाठवला. भोपालगड नावाचा गड होता, किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. त्यांना निरोप पाठवला, मी स्वराज्याचा युवराज म्हणून आपल्यास आज्ञा करतो, किल्ला खाली करून द्यावा. या वाक्यात समजायला पाहिजे जे समजायचं ते. मी दिलेर खानाचा सेनापती सांगतो असं ते म्हटलेले नाहीत. त्याने डावा सिग्नल दाखवत उजवीकडे गाडी काढली आहे. मी हिंदवी स्वराज्याचा युवराज म्हणून सांगतोय, याच्यापेक्षा तिथं उघड नाही बोलता येत. की हे एक वेगळं नाटक चाललंय, तुम्ही फक्त किल्ला खाली करून द्या की पुढचं युद्ध सोपं राहणार आहे. फिरंगोजींच्या लक्षात नाही आलं आणि दुर्दैवाने ते युद्धाला उभे राहिले. आता नाटक चालवणं भाग होतं. भोपाल गडावरती वेड्यासारखा हल्ला झाला, भोपाळ पडला, पण त्यांना शस्त्र चालवताच येईना. शंभूराजे समोर आहेत, कसा तोफेचा गोळा टाकणार, राजांवर काय टाकणार. फिरंगोजी काय करू हे विचारायला रायगडाकडे गेले, पण तोपर्यंत किल्ला पडला. त्या किल्ल्यावरती जेवढे 700 मराठे मावळे होते, त्या 700च्या 700 लोकांचे हात तोडले गेले. ती पद्धत होती वागण्याची. आपण असं धरतो बापरे हे 700च्या 700 हात तोडले गेले, याची जबाबदार हेच नव्हे का. थांबा, हा आरोप लावण्यापूर्वी महाराज दक्षिणेमध्ये जाऊन परत येईपर्यंत शंभूराजाने अख्खं स्वराज्य आणि कोणाचीही हानी ती थांबवली आहे हे विचारात का नाही घेता येत. जेव्हा त्यांनी कित्येक लाख असलेली स्वराज्याची संख्या सुरक्षित ठेवली आहे, तिथे आता एखादा डाव लक्षातच नाही आला, त्यामध्ये हे घोड होतात महाराज. पण आता भोपाळगड जिंकल्यानंतर दिलेर खानाच्या सैन्याने तिथे सगळ्या लोकांवर जात तऱ्हेने अत्याचार. नाटक चालू ठेवण्यासाठी सुद्धा यांच्या बरोबर राहिला नको. शंभूराजे दिलेर खानाच्या अंगावर धावून गेले असा इतिहास आहे. सगळ्या सैनिकात देखत दिलेर खानाची गचंडी धरली. दिलेर खान आठवण करतो, हे 8 वर्षाचं पाहिलं होतं प्रकरण, आता 18-19 वर्षाचं झाल्यावर बरंच पोळ आले मनगटात एखाद्या. शंभूराजे म्हणले, अरे काय वागता लोकांशी, माणसात का सैतानात. हम तो ऐसे ही करते हैं, आपको चाहिए तो हमारे साथ रहो, नहीं तो निकल जाओ. अर्थात शंभूराजांची पाठ राखण करायला शिवरायांची सुद्धा एक सैन्याची तुकडी सातत्याने दिलेरच्या छावणीच्या पलीकडे राहत असे हे लक्षात ठेवा. केव्हाही शंभूराजाला मदत लागली तर एक तुकडी कायम बरोबर आसपास असायची. तिथपर्यंत वार्ता पोचली, मी जर निघून जातो म्हटलं तर दिलेर खान पहारा वाढवेल, त्याच्या आत पळायला हवं. आणि म्हणून दिलेर खानाचा पहारा घट्ट होण्याच्या आत शंभूराजे छावणीत निसटले रायगडाला जाऊन पोचले. पण या गडबडीत त्यांची पत्नी आणता आली नाही, तिच्यापासून झालेला पुत्र आणता आला नाही आणि बहीण आणता आली नाही आणि काही परिवारातले लोकही त्याच्यात अडकले, ते आणता आले नाहीत. यांचं पुढे काय झालं त्याचा इतिहासात उल्लेख नाही. पण जे एकूण राजवटीच्या पद्धतीनं व्हायचं तसंच काही झालं असायची शक्यता नाकारता येत नाही. पण इतिहासात काही ठोस त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. राजे रायगडाला परत आले. शिवाजीराजांच्या कानी सगळी वार्ता झाली. यामध्ये संभाजीराजे आमच्याशी फितूर होऊन, आमच्यावर रागावून, आमच्यावर रुसून असे तिकडे गेले असं महाराजांच्या कुठल्याही पत्रव्यवहारात नाही.
महाराजांनी हा सगळा प्रकार आपल्या धाकट्या भावाला कळवलेला आहे. तेही पत्र इतिहासामध्ये आहे. महाराजांचे धाकटे बंधू म्हणजे व्यंकोजी राजे भोसले जे पंजाबरला होते, त्यांना महाराजांनी हे पत्र पाठवलंय आणि त्याच्यात एवढंच त्यांनी लिहिलंय, शंभूराजे मुघलाईमध्ये गेले होते, रुसून गेले होते, फितूर होऊन गेले होते, रागावून गेले होते, आम्हाला जिंकायला मोगलाईत गेले होते, पण तेथे आपल्या मनाप्रमाणे काही होणारे नाही हे लक्षात येऊन परत आले आहेत. हे शिवाजी राजांचं या प्रकरणाबद्दल धाकट्या भावाला गेलेलं पत्र आहे. एकूण राजकारण आपल्या लक्षात येईल. आणि आता मात्र परिस्थिती अशी होती, या सगळ्या प्रकाराचा एकूण हिशोब लावता खरंच औरंगजेब बादशहा सगळ्या ताकदीनिशी वर्ण खाली उतरणार हे चिन्ह, कारण त्यांनी ब्रह्मदेश ते काबूल आज्ञा सोडली होती, जेवढी शक्य असेल तेवढी फौज मला पाहिजे म्हणून खाली उतरणारी तेव्हाची फौज 7 लाख होती महाराज. 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ हे फक्त लढणारे. हत्ती, उंट, तोफा, बैलाच्या गाड्या, कामगार, काय प्रचंड मारताना असेल आलेला. इकडून तिकडे निरोप पोचवायला, आजारी माणसांना, जखमी माणसांना पोचवायला उंटांचे ताफेच्या ताफे. पण तो मुळात एकट्या कोणासाठीच आलेला नव्हता, त्याला संपूर्ण कन्याकुमारी पर्यंतचा भारत साफ करायचा. अब भारत में एक ही आलमगीर रहेगा, औरंगजेब. या सगळ्यासाठी तो उतरणार. अशी सगळी परिस्थिती असताना 3 एप्रिल 1680 रायगडावरती शिवरायांचा अस्त झाला. गेले राजे शिवाजी, हळहळ उठली हिंद देशात भारी. सह्याद्री सिंह गेला, ढळ ढळ रडली हिंद शोककारी. गेले राजे शिवाजी. वयाच्या 50व्या वर्षी राजे संपले, थांबले. खरंच महाराज या रामरायासमोर हे एक दुःख सांगायचं आहे की हिंदूंच्या इतिहासाला हा शाप कित्येक वर्ष आहे, कित्येक वर्ष. हा शाप कधी जाणार रामरायांच्या डोक्यावरचा? जेव्हा अंतिम लढाई टप्प्यात येते तेव्हा आपला राजा एक संपतो, नाही तर संपवला जातो. 4 उदाहरणं सांगतो, तुमची तुम्हाला लक्षात येतील. जेव्हा पुढच्या हिंदवी स्वराज्यामध्ये बाजीराव पेशव्यांची तलवार उभी राहिली, त्यांच्याबरोबर राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, धारचे पवार, बडोद्याचे गायकवाड हे 5 पांडव आपला पराक्रम दाखवू लागले. आणि इराणच्या बादशहाला भीती सुटली. काय करतात हे, काय करतील हे? असं चढत वाढत स्वराज्य घेऊन दिल्लीपर्यंत भगवा झेंडा घेऊन बाजीराव गेले वयाच्या 40व्या वर्षी. बाजीरावांचा मृत्यू. यानंतर पेशवे पदावरती आलेले माधवराव पेशवे, त्यांच्यापाशी इंग्रज आला होता. तो म्हणाला, आम्हाला वखारी वाढवायचे आहेत. ठीक, त्याच्यासाठी किल्ले वाढवायचे. ठीक, अरे पटला रे पटला. मग किती किंमत द्यायची? किंमत नाही द्यायची. जेवढे किल्ले इथे बांधाल तेवढ्या आम्हाला जागा इंग्लंडमध्ये द्यायच्या. ते जे गेलं ते आलंच नाही.
म्हणजे माधवराव आणखीन काही काळ टिकत होते तर ते हिंदवी स्वराज्याची शाखा लंडनमध्ये चालू करतात बघा. पण ती दृष्टी होती, तुम्ही हरामखोरांनो अशा आमच्या अंगामध्ये शिरता, आम्हाला काही शिरतायत काय म्हणून? आमची किल्ले बांधा, आम्ही आमचे व्यापारी पाठवतो, आम्ही आमचे काम करतो. आपला फक्त इंग्रजालाच येत असं का? तर असं बुद्धिमानपणे काम करणारे माधवराव पेशवे वयाच्या 27व्या वर्षी मृत्यू. आणि या सगळ्या भारतीय साम्राज्याला छळत राहणारा औरंगजेब, त्याला आयुष्य 90 वर्ष. का रे भगवंता, असं का? असं का? जेव्हा यश तोंडाशी येऊन उभं राहतं, अगदी स्वराज्याच्या चळवळीमध्ये सुद्धा जेव्हा 1920 साली जालियनवाला बाग पेटली आणि सगळ्या देशाचं वातावरण असं जहाल झालं की आता लोकमान्य टिळक देशाचं नेतृत्व करणार, इंग्रजाला सळो की पळो करणार. 1920 लोकमान्यांचं निधन. सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद फौज उभी केली, अंदमान जिंकून ती इम्फाळ पर्यंत जाऊन पोहोचली. आता इंग्रज संपला. 1945 सुभाष बाबूंचं निधन. तरी स्वराज्य आलं, स्वराज्य आलं. त्याच्यानंतर एवढी युद्ध झाली. या युद्धामध्ये लाल बहादूर शास्त्री आपले द्वितीय पंतप्रधान यांनी पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला. शत्रूच्या प्रांतात सेना बसवून दाखवल्या, पराक्रम करून शत्रूला चकित करून सोडला. तह करण्यासाठी लाल बहादूर रशियात गेले, तिरडीवरनं परत आले. आपला राजा जिंकत चालला की मृत्यू येतोय. का हे दुर्दैव तुमच्या आमच्या पाठीस लागलं कळत नाही. माझ्या अल्पबुद्धीनं मला असं वाटतं की असं हिंदुत्वाचं रक्षण करणारं शक्तिपीठ राज्याच्या दृष्टीनं सुरक्षित राहावं, दीर्घायुष्य राहावं, विजयी राहावं असा संकल्प करून हिंदूंमध्ये उपासना होत नाही. बहुतांशी उपासना स्वतःच्या उद्धारासाठी आहेत. बाकी काही का होईना आपला आपला उद्धार आत्मोद्धार करून घ्यावा. शेवटी भगवंताच्या वैकुंठात जाणं महत्वाचं. चला घरी. पण आठवड्यातला एकही दिवस अशी उपासना जाईल किंवा सगळे हिंदू एकत्र येतील, काय 11 हनुमान चालीसाचे पाठ करतील, 10 माळा करतील आणि म्हणतील ह्या सगळ्याचं पुण्य कोणाला? मम हिंदू राष्ट्र संवर्धनार्थम अहम समर्पयामी. अशा रीतीचा सामूहिक उपासनेचा थोडासा अभाव. आपण म्हणाल की अशा उपासना होत नाहीत का? अनेक ठिकाणी होताना तुम्ही पाहताय, मी पण पाहतोय. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, त्याचं प्रमाण कमी आहे. होत नाहीत असं मी म्हटलो नाही, पण एकूण लोकसंख्येच्या, एकूण विश्वसंख्येच्या तुलनेत किती प्रमाणात, हे किती प्रमाणात. अर्थात हे दुसऱ्याला सांगण्यापूर्वी आपल्याला सुरू केलं पाहिजे. आणि यासाठी एक छोटी योजना आपल्या कानावर घालतो. फार चांगली योजना आहे. आपल्याला उत्सव करायचा किंवा मंदिराचे हे सगळे ज्ञान यज्ञ, ज्ञान सत्र वर्षानुवर्ष चालवायचे म्हटल्यावर सारखी आर्थिक गणित मागे पुढे होतात. माशासाठी आता आपल्या मंदिरानं असा एक विचार केला आहे की एका वर्षासाठी 1000 रुपये देणं, अशी 1000 माणसं घ्यायची. त्यांनी प्रतिवर्षी 1000 त्या ठिकाणी द्यावे, ज्याच्यातून
त्यांच्या वाढदिवस किंवा घरातल्या कुठल्या महत्वाच्या प्रसंगी त्यांच्या हातून इथे अभिषेक पण व्हावा आणि इतर रक्कम आपल्या सगळ्या या राष्ट्रकार्यासाठी, धर्मकार्यासाठी, ज्ञानकार्यासाठी खर्च होण्याच्या दृष्टीनं सुलभता यावी. पण अजूनही आपल्या सगळ्या मंदिरांचं म्हणावं तसं ध्रुवीकरण झालेलं नाही. बाकीचे खरंच त्या दृष्टीनं खूप भाग्यशाली आहेत. समजा जुन्नर मधल्या एखाद्या मशिदीला पैशाची कमी असली तर देशातल्या सगळ्या मशिदी जुम्मा मशिदीशी कनेक्टेड असतात. ते त्यांची तक्रार तिकडे सांगू शकतात आणि ते लगेच निधी पाठवतात, तुम्हाला कमी पडू देत नाहीत. तसं एक आपण प्रार्थना अशी पण करूया की सगळी आपली भारतातली मंदिरं ही त्या राम मंदिराशी आज ना उद्या आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू की ज्या योगे एक अयोध्येत राम मंदिर करायचं आहे म्हटल्यानंतर त्याचं एक इस्टिमेट आलं होतं आणि त्या इस्टिमेटच्या 10 पट पैसा जमा झाला. मग आता हा 10 पट जमा झालेला पैसा कुठे खर्च करायचा? तो बाकी भारतातली मंदिर संस्कृती टिकण्यासाठी. जिथे जिथे कमी पडत आहे तिथे मुख्य केंद्राकडून त्यांना काही ना काही मदत पोचत राहील अशी अजून गटबंधन झालेलं नाही. व्हायचे आपण प्रयत्न करू, व्हावेत अशी प्रार्थनाही करू, पण ते फार आवश्यक. पण ते होईपर्यंत आपण आपले ते 1000 काढून सुरू करू. त्यामुळे या पाडव्यापासून आपण नववर्ष धरलाय. 1 एप्रिल पासून एकूण नारायणगावच्या अख्ख्या एवढ्या लोकसंख्येतले फक्त 1000 पाहिजे आहेत. लोकसंख्या किती पहा, त्यात 1000 किती सोपे आहेत ते पहा आणि तुम्ही सुरू करण्यापूर्वी त्याचा नारळ आपले बुवा पुढताय. पहिला नंबर आपले बुवा 1000 रुपये पुढवा. वर्षातनं कुठल्या दिवशी पूजेला येईल माहीत नाही, पण कळवून देतो साहेब तुम्हाला. हा, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पुढच्या कीर्तनाच्या ओघामध्ये राहून जायला नको म्हणून एक छोटी गोष्ट आणखीन सांगतो की आज माझे एक मित्र या ठिकाणी आले आहेत. त्यांचं नाव गिरीश सातोंडकर असं आहे. ते संभाजीनगरला राहतात. हे असंच कीर्तनाची किंवा गाण्याची तबला साथच करतात, पण ही त्यांची महत्वाची ओळख नसून त्या साथीवर जो काही पैसा हातात मिळेल त्याच्यातून ते दासबोध प्रसाराचं कार्य करतात आणि जवळजवळ दासबोधाची पारायण प्रत त्यांनी त्यांच्या आत्ताच्या जीवनामध्ये किमान 50,000 घरांच्या पर्यंत पोचवली आहे. आणि मराठवाड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या विद्यमान असलेल्या देवळात त्या गाभाऱ्यात समर्थांची पण मूर्ती असावी असा थोडासा अट्टहास करून ते 13 अक्षरी जप करत 13 मंदिरात तरी ती मूर्ती असावी असं लक्षात घेऊन आतापर्यंत 7 मंदिरांमध्ये त्या रामदासांच्या मूर्तीची स्थापना झाली. आणि प्रतिवर्षी दासबोध पारायण पहिल्यांदा आम्ही 20 वर्ष जांबगावीच घेत होतो, जे जन्मगाव समर्थांचं. आता याच्या पुढचं पारायण आम्ही टाकळीमध्ये घेतोय, जिथे त्यांनी पहिली तपश्चर्या केली आणि उद्धवाला तो मठ दिला नाशिकच्या शेजारी इथंच. तेव्हा जून महिन्यामध्ये 7 पासून 15 पर्यंत दासबोध पारायण आहे. शेवटचे 3 दिवस माझी कीर्तनपट त्या ठिकाणी आहे. आणि आता उद्धव स्वामींच्या जीर्णोद्धाराचाही विचार तिथला चालू आहे. तर ते समर्थांचे पहिले शिष्य आहेत. कानावर का गोष्टी घातल्या, अनेक ठिकाणी कामं चालूच असतात, पण सगळं मी इथे आल्यापासून सगळे भेटत आहेत ते विक्रमवीरच आहेत. डोळे डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, बापरे माझे डोळेच उघडले. म्हणजे आमच्या वडिलांपासून हेपासून 2 लाख डोळ्याच्या. मला एवढा प्रश्न असतो कल्पना नाही. मला असं वाटलं की आपण गाडी चालवताना चुकलो तर अपघात होतो. ते म्हणले असं नसतं, समोरच्या ड्रायव्हरला दिसलं नाही तरी अपघात होतो. तेव्हा तुम्ही स्वतःच्या नाही इतरांचेही डोळ्यावर अवलंबून आहात. आहा क्या बात आहे. एक वेगळी दृष्टी दिली वा प्रत्येकाला, ज्याला भेटावं. तुसे काकांच्या आपल्या मठीमध्ये गेलो, काय तपश्चर्येची गोष्ट आहे, वा रे वा. तेव्हा एकाच बाजूला आध्यात्मिक, एका बाजूला सामाजिक. आणि अगदी खरं सांगतो, बराच काळ मी आपल्या
रंगभूमीच्या सेवेमध्ये असताना तमाशा या शब्दाबद्दल एकूणच समाजामध्ये विपरीत भाव आहे. पण मी ह्या लोकांना फार जवळून पाहिले, कारण आम्ही आतून कीर्तन करून तमाशा नावाचा एक खेळ महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी किमान 500 ठिकाणी केला. आणि यामध्ये कीर्तनातल्या आणि तमाशातल्या समान जागा कुठल्या त्या आम्ही सादर करायचो. आणि यासाठी त्या तमासगिरी मंडळांच्या पैकी अनेक जण त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेनं सहभागी होत असत. त्यामुळे त्यांचा खूप जवळून सहवास लाभला. आणि लक्षात आलं, तमाशा थोडा आचकट विचकट असेल पण ही माणसं अत्यंत सात्विक आहेत. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा जेवढं व्रत जेवढ्या कटाक्षाने कडकपणे करत नाही तेवढ्या कटाक्षाने केलं जातं. तेव्हा प्रत्येक लोककला आहे. या पद्धतीनंच त्यांच्याकडे जर पाहिलं, पुन्हा ते काय म्हणतात, आम्ही सभ्य व्हावं असं वाटतं का, मग तुम्ही आमच्याकडे येता कुठं? आजीनं सभ्यतेचे काही आमच्या समोर संस्कार, मग आम्ही तसे वागू ना. आजी म्हणते नको बाई तिकडे जायला. चूक कोणाची? या दृष्टीने जर विचार केला तर आतापर्यंत समाज जागृती, समाजामध्ये राष्ट्रीय विचार, समाजामध्ये आध्यात्मिक विचार हे कीर्तनांनी जसे पसरवले तसे समाजावर चांगले संस्कार पूर्वीच्या काळी तमाशांनी पण केलेले आहेत. उत्तम कलेचे संस्कार केलेले आहेत. म्हणजे बाजीराव मस्तानीवरती मी यांचा वध बघितलाय. काय अफलातून करायचे. म्हणजे बाजीराव मस्तानी कीर्तनात ऐकून काय डोक्यात बसेल एवढी तिथं बसायची आमच्या डोक्यात. काळोबाळूच्या तमाशापासून आम्ही पाहिलं. आम्ही जी पारायण प्रत केली ती ही आहे. पुस्तकाकडे पाहून आपण कोणीही सांगू शकता याची छपाई किंमत काय असेल. याची छपाई किंमत 400 असताना लोकांच्या घरामध्ये ते नित्य वाचनासाठी असावं म्हणून 300 रुपयाचा तोटा सहन करून हे 100 रुपयाला उपलब्ध या ठिकाणी केलेलं आहे. आणि इच्छा तीच आहे. आपण संक्रांतीचं वाण देतो किंवा वाढदिवसाला आलेल्या लोकांना रिटर्न गिफ्ट 25 पैशाचा काय रुपयाचा हात रुमाल. तर या सगळ्यापेक्षा 100 रुपयाचा ग्रंथ आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने 10 लोकांना जरी दिला, त्या घरात पारायण तर चालवेल काय मेलं बघू तर घरी. कसं आहे, चांगल्या गोष्टीचा प्रचार तुम्ही आम्ही नाही केला तर कोणी करत नाही. आणि मी परवाच सांगितलंय की समर्थांचं आणि शिवरायांचं प्रेम इतकं अगाध आहे की 74 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला, मात्र तर समर्थांना त्यांनी रिटर्न गिफ्ट काय द्यावी. अर्थात समर्थ उपस्थित नाही आहेत राज्याभिषेकाला. अर्थात ते उपस्थित नाही म्हणून काही लोकांच्या फार मिरच्या झोपल्या. बघा कुठे लपून बसले होते ते. अहो, जेव्हा 15 ऑगस्टला पंडित नेहरूंनी तिरंगी झेंडा फडकवला त्या समारंभाला महात्मा गांधी सुद्धा आले नव्हते. फक्त आले नव्हते म्हणून त्यांचं प्रेम नव्हतं असं म्हणायचं का? आणि म्हणजे आले होते ते सगळे प्रेमाचे आहेत असं तरी म्हणायचंय का? असं कुठे वेळेपण असतो. काही गणित तुमची आमची एकमेकाला समजून घ्यायला नको त्याच्यामध्ये. पण असो, प्रेम कशातून समजतं? एक छोटा उपाय सांगतो, आपलं काम झालं. गिफ्ट किती मोठं आहे. माझ्या घरात लग्न कार्य असेल, माझ्या अगदी घरातला माणूस आहे तर मी त्याला सगळे कपडे असा आहेर करतो. त्याच्यापेक्षा बाहेर जे असतील त्यांना फक्त पॅन्ट पीस, त्याच्या बाहेर शर्ट पीस, त्याच्या बाहेर बेडशीट. आणि आखडे बुवा येणार असेल तर प्लॅस्टिकचा डबा. चल बुवा. आहेरावरनं कल्पना येते ना. महाराजांनी राज्याभिषेकानंतर समर्थ रामदास स्वामींना निवास करण्यासाठी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमधला एक किल्ला दिला. विशेष संपला. परळीचा किल्ला, ज्याला सज्जनगड असं म्हणतात, मिलिटरीच्या अखत्यारीत असलेला एक अत्यंत बुलंद किल्ला जेव्हा समर्थांना प्रदान केला जातो तेव्हा ह्याच्या आता वेगळ्या प्रेमाचे पुरावे काय मागायचे? काय सारखं लिहायचं आय लव्ह यू सज्जनगड वगैरे. ते काय असलं पागलपणा करण्यात गंमत नाही हो. काही गोष्टी तर्काने लक्षात घेतल्या पाहिजेत, समजल्याच पाहिजेत. त्या अशा की गेले राजे शिवाजी, हळहळ उठली हिंद देशात भारी. समर्थाला इतकं प्रचंड दुःख होतं.
काय होईल स्वराज्याचं. आणि नेमका तेव्हा औरंगजेब निघालेला हो तिथे, त्याच्या जेव्हा कानावर वार्ता आली, वा रे वा, आता कोण अडवणार मला, आता कोण अडवणार मला, माझ्या फौजेला कोणया कोणा आला तो बरणपूर नगर, कपटाचं जाळ पसरून, कपटाचं जाळ पसरून पकड्यात धरून औरंगजेब बसला रे, औरंगजेब बसला रे, औरंगजेब बसला. आता कोण अडवणार मला, माझ्या फौजेला कोणया कोणा आला तो बरणपूर नगर. मजा आहे का महाराज, मजा आहे का. इकडे औरंगजेब सगळ्या शक्तीनिशी सुटलेला असताना राज्यावर कोणी बसायचा हा निर्णय होईना. कारण महाराज जेव्हा रायगडी निर्वाण पावले तेव्हा शंभूराजे पन्हाळगडावर होते, ते रायगडावर नाहीत. आणि नियम असा आहे की नवीन राजा सिंहासनावर बसवल्याशिवाय पहिल्याचा दहनविधी नाही करता येणार. राज्य नियम असतात काही. यासाठी घाईघाईनं राजारामांचा तिथे राज्याभिषेक करून घेतला. शिवरायांना अग्नी देण्यात आला. किंबहुना सोयराबाईंच्या मनामध्ये अशी पण कल्पना आली की अनायसे शंभू पन्हाळ्यातच आहे, तर आपण सेनापतीला पाठवूया आणि तो तिथल्याच कारागृहात कायम राहील असं करून टाकू, म्हणजे आपल्या मनसुब्याला कुठे विरोधच राहणार नाही. म्हणून आपला सख्खा भाऊ बोलवला, हंबीरराव. त्याच्या कानावर हा विषय घातला की तू सैन्य घेऊन पन्हाळ्यात जा. पण इथं रामायण आलं. जरी सख्खी भावंड असली तरी सुद्धा हंबीररावांनी आपल्या सगळ्या निष्ठा स्वराज्यासाठी खर्च केल्या, व्यक्तिगत नात्यासाठी नाही म्हणजे नाही खर्च केल्या. सैन्य घेऊन पन्हाळ्यावर गेले. शंभूराजांना सगळी वार्ता सांगितली. शंभूराजांना घेऊन रायगडावर आले. आणि आता सोयराबाई अटकेत पडल्या. हा सीन घेतला होता छावा सिनेमात. कुठल्या सेन्सॉरसाठी कापला तेच कळलं नाही. ह्याच्यात काय सेन्सॉर करण्यासारखं होतं. त्याच्यात सोयराबाई फार चिडल्या त्याच्यावरती. तू माझा सख्खा भाऊ असून, बहना हमारी निष्ठा स्वराज्य से है. आपले व्यक्तिगत नातेसंबंध याच्यामध्ये उकरायची नाहीत. राजांनी तयार केलेली माणसं आपण समजू शकता काय पद्धतीची आहेत. पुन्हा एकदा शंभूराजांनी स्वराज्याच्या सिंहासनावर बसू नये म्हणून काम करणारे बरेच मंत्री, त्याच्यामध्ये अण्णाजी होते, बाळाजी औजी होते. पण पुन्हा एकदा आपण जर टीव्हीवरची मालिका बघून सुद्धा कल्पना करत असाल तर मुद्दाम सांगतो, या सगळ्या मंत्र्यांनी ज्या काही कारवाया केल्या असतील, शंभूराजांच्या विरोधात काही थोडीशी कामं केली असतील, याचं सगळ्यात मूळ कारण राजा रामांना राज्यावर आणणं इतकंच आहे. एवढे सगळे प्रकार करून यातल्या एकाही मंत्र्याला सिंहासनावर बसायचं नाही. तेव्हा जातीवाचक हा जो उपद्व्याप चाललाय बघा, ब्राह्मणांनी काय केलं. पण ब्राह्मणांनी जे काही केलं ते ब्राह्मणांसाठी नाहीच केलं. शंभूराजांचे धाकटे बंधू म्हणजे क्षत्रिय कुलावतंसच पुढचा राजा यावा यासाठीच झालं. त्या सोयराबाईंच्या मार्गदर्शनाखाली झाल्यामुळं महाराणींची आज्ञा रायगडात असताना कोण मोडणार. मंत्र्यांची ती शक्ती नव्हे. तेव्हा मागचा सूत्रधार लक्षात न घेता पुढच्या कटपुतळीनं नाचलं म्हणून आपण त्याच्याबरोबर नाचावं, याला काही अर्थच नाही. कोणत्या स्वार्थासाठी करणार हे माणसं? त्यांचा काहीच स्वार्थ नव्हता. त्यांना काय मंत्रिमंडळात आज जागा आहे उद्या नाही, कोणी माणूस विचार करू शकतो. मुद्दा स्वराज्याच्या सिंहासनावर कोण बसणार इतकाच होता. पण शंभूराजे बसल्यानंतर त्याने हे सगळं मंत्रिमंडळ तसंच ठेवलं. आणि प्रत्यक्ष औरंगजेबाशी गाठ पडण्यापूर्वीच औरंगजेबाचा धाकटा मुलगा महाराष्ट्रात आला. औरंगजेबाचा धाकटा मुलगा महाराष्ट्रात आला हा छावामध्ये आपल्याला दिसतो. याने हेतुतः शंभूराजांची भेट घेतली.
शंभूराजांनी इतकंच विचारलं, काय कारणासाठी आला? म्हणजे तुमची मदत पाहिजे. का? मला एक मोठं काम करायचं आहे, यासाठी पाहिजे. कुठलं मोठं काम? माझ्या वडिलांना कैद करायचं आहे. महत्कार्यच काढलंच बाळा. मला माझ्या वडिलांना कैद करायचं आहे, मी त्यांना वैतागलेलो आहे. अर्थात हे या मुलानं, म्हणजे हा शहाजादा अकबर, अकबर बिरबलचा नाही. पुढच्या काळात 30 नावं परत येतात. त्यामुळे इसवी सन लक्षात ठेवायचं. इतिहास पाहताना आणि रस्त्यातनं चालताना सालं बघा. केळीचं साल पडलंय, चटकून पडू आपण. साल बघायचं. राणा प्रताप बरोबर जो अकबर होता त्याचं इसवी सन वेगळं. हा औरंगजेबाचा धाकटा मुलगा, तो सांगतो काय प्रेमळ काम करायचंय, वडिलांना अटक करायची. वैताग होता ना. मी दुर्गादास नावाच्या राजपूत सरदाराला हाताशी घेऊन बंड केलं होतं. माझा बाप विचित्रच निघाला. त्यांनी दुर्गादासला माझ्यापासून फोडला, मला एकट्याला टाकला. माझी खात्री आहे तुम्ही मला मदत कराल तर आपण दोघं मिळून त्यांना पकडू. काय गॅरंटी आहे माणसाची? माझ्या वडिलांकडे 60 लाख फौज आहे. त्या दृष्टीनं महाराष्ट्राकडे कशी 2 लाख फौज याची असलेली शिबंदी. पण 2.5 लाख फौज 60 लाखाला बाजूला करून औरंगजेबाला पकडू शकते याची खात्री औरंगजेबाचा मुलगा देतोय. हे फार महत्वाचं आहे. विचित्र. काहीतरी करा. आणि शंभूराजाने काय अप्रतिम डाव केला. लक्षात घ्या, तो डाव एक्झिक्यूट नाही झाला, तो सत्यतेत उतरला नाही. पण एखादी वास्तू बांधली गेली नाही म्हणून त्याच्या डिझाईनला कोण नाव ठेवेल? काय डिझाईन केलं होतं? शंभूराजांच्या मनामध्ये विचार असा आला, एक काम करायचं, या पोराला एक सैन्याची तुकडी देऊन दिल्लीमध्ये पाठवायचं. पण आता औरंगजेब दिल्लीत नाहीये. औरंगजेब भारताच्या मध्यात बऱ्हाणपूरला बसलाय. तोपर्यंत याला दिल्लीत पाठवायचा. बऱ्हाणपूरवरनं पुढे येणारी सेना कशाच्या जीवावर लढणार आहे? दिल्लीतून येणाऱ्या पैशाच्या जीवावर. जर दिल्ली पॅकेज बंद केलं तर हे 7 लाख लोक काय खाणार आहेत? आणलेला खजिना किती दिवस पुरायचा आहे? याला सोपा उपाय. दिल्लीमध्ये रामसिंग आहे. रामसिंग कोण? मिर्झा राजा जयसिंग यांचा मुलगा, जो आग्र्याच्या वेळेला आपल्याला भेटलेला आहे. बरं, रामसिंग आता औरंगजेबावरती चिडलेला आहेच. का? तर शिवाजी राजे आग्र्यातून पळून गेले, त्याचा राग कोणावर काढायचा? अनेकांवर त्यांनी तो राग काढला. त्याच्यामध्ये मिर्झा राजा जयसिंगाला त्यांनी विष घालून मारून टाकलाय. त्यामुळे ज्यांनी तुझ्या बापाला विष घातलं त्याची सत्ता उलटवून टाकायची सुवर्ण संधी मिळाली आहे राम्या. म्हणून या रामसिंगाला शंभूराजांनी संस्कृत पत्र पाठवलं. कारण तोही संस्कृतचा जाणकार, तेही संस्कृतचे जाणकार. मध्ये कोणालाही ते पत्र जरी सापडलं काय ग, आपल्याकडे सगळे फक्त ताटम कुठम असतम. मग ह्याच्या पुढचा जाणकार मोरीतम खरकटम. यापेक्षा पलीकडे काही अक्कल नाही, तेवढंच कोणाही बद्दल बोलतात. फक्त त्या संस्कृत भाषेच्या तर्जुम्याचं मी मराठी रूपांतर आपल्याला सांगतो. शंभूराजांनी काय अप्रतिम त्यावेळेला भेद केला. कल्पना अशी होती, हिंदवी स्वराज्याचा हात धरून जर पुढचा बादशहा आला तर दिसताना सत्ता दिल्लीमध्ये त्याची दिसेल, पण तो आपला मित्र म्हणून राज्य करेल ना. भारताची सत्ता हिंदवी स्वराज्याकडे येते, कारण दिल्ली तुमच्या अंडर काम करणार आहे. असं काय करता? केवढी मोठी संधी. आतापर्यंत दिल्लीच्या अंडर आपण काम करत होतो, म्हणून दिल्लीतले सगळे लोक महाराष्ट्रावर खार खातात. तर ते टाळक्यावर बसले म्हणजे पंचायतीवर बसले सगळ्यांची. आपल्या अखत्यारीमध्ये दिल्लीला घेऊया ना. रामसिंग शंभूराजांच्या संस्कृत पत्राचा तर्जुमा. जर असाल आपण राजपुती कुडवीर, जर असाल आपण राजपुती कुडवीर, तर करा विचार नीट करू
आपण दोघे एक होऊनी लढतो जग आपण दोघे एक होऊनी लढतो औरंगजेब काय उतरी पुरतो औरंगजेब काय उतरी पुरतो अकबरास मी धाडितो आपणाकडे दिल्लीश्वर त्याला कर्ण तुम्ही भाकडे सूत्रे सैन्याची ठेवा आपणाकडे रामसिंग अरे जरी औरंगजेब सत्तेवर होता तरी मिलिटरी निर्धार चालवत होता तुझ्या बापानं जशी औरंगजेब असताना मिलिटरी ताब्यात ठेवली तसं याला सिंहासनावर बसव मिलिटरी स्वतःच्या ताब्यात घे खालती येणारा एकदा धनाचा ओघ थांबला की औरंगजेब बराणपुराकडनं दिल्लीला जाईल तो वर निघेल मी खालनं येतो तुम्ही वरनं या कात्रेत पकडो त्याला औरंग पाठ फिरवील मकरणा माझी औरंग पाठ फिरवील मकरणा माझी कैदत्या करोनी करू आपण रणकाजी कैदत्या करोनी करू आपण रणकाजी आपण रणकाजी कृष्ण भगवान की डाव असा मस्त टाकला होता एक्झिक्यूट नाही करता आलं याचं कारण स्वट हे पत्र बघा तुमच्या साहेबांनी आम्हाला पाठवलंय त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की संभाजी राजांना संपवण्यासाठी आपण आम्हाला मदत करा अशी मदत झाल्यास या स्वराज्यामधला कोणताही भाग आपण त्याच्यावर बोट ठेवा तो तुम्हाला प्रदान केला जाईल एवढंच तुमचं स्वराज्य त्यातला एक प्रांत ते मला द्यायला तयार आहेत आणि तुम्ही भारतावर हिंदवी स्वराज्य करायला उभे आहात कुठली फुटपट्टी घेऊन कुठला हिमालय मोजायचा हे आपल्या घरात चालू आहे इथे मात्र शंभूराजे जे चिडले महाराज काही उग्र स्थितीची शंभूराजांची दिसली की या प्रकरणामध्ये दिसली ज्यामध्ये अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पायी दिलं बाळाजी अवजीनं हत्तीच्या पायी मारलं दुर्दैवाने हिरोजी पण त्याच्यामध्ये सहभागी असल्याचा पुरावा सापडल्यामुळे हिरोजीला पण एक शासन झालं अर्थात हे सगळं पाहिल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी एक पत्र पाठवले शंभूराजांना आणि त्याच्यात स्वच्छ असं म्हटलंय की या सगळ्या टन 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 चाललेल्या कार्यामुळे घबराट पसरली होती म्हणून शंभूराजांना म्हणताना समर्थ इतकंच म्हणतात काही उग्र स्थिती सोडावी काही सौम्यता धरावी आस लागावी परावी बाबा रे पुढचं लक्षात घेऊन एवढा एकदम कडक होऊ नको पण फार अनुशासन पाळल्यामुळे दुखावलेली माणसं गटबंधन करतात याच्यावर निरूपण नको आपण गेले कित्येक वर्ष याचा अनुभव घेतो आहोत अनुशासन पक्क केल्यामुळे ज्यांचे स्वार्थ साधले जात नाहीत ते आपोआप पटकन एकत्र गटबंधन करतात त्यांना तो स्वच्छ माणूस नको असतो पण तो स्वतः खात नाही खाऊ देत नाही हरामखोर त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं खाऊ देत नाही तो हरामखोर खातो तो नव्हे अशी सगळी परिस्थिती पण समर्थांना याची कल्पना असल्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं फार शिस्तीत राहू नको लोकांना शिस्त आवडत नाही आणि हा शिस्तीनं वागायला लावतो म्हणून बेशिस्तीचे हे सगळे लोक हराम एकत्र येतील काही उग्रस्थिती सोडावी काही सभ्यता धरावी आणि आज आपण सर्व महाराष्ट्रामध्ये जे शिवाजी राजांवरती नितांत प्रेम करणार एक प्रचंड वादळ उठलंय शिवप्रतिष्ठान आदरणीय संभाजीराव भेडे सांगलीचे आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभरातला नव्हे तर देशभरातला जवळजवळ 10 लाखाच्या वर 15 लाख तरुण एकत्र आला आणि या सगळ्या मुलांनी फक्त शिवजयंती करा शिवपुण्यतिथी करा असं नाही
आपापल्या चौकातल्या शिवाजीराजांच्या पुतळ्याची काळजी कोणी घ्यायची? नाही तर त्यांचा हार वर्षात एकदा बदलायचा का? मग ते जर आपलं दैवत असतील तर दिवस प्रत्येकाने ठरवून घ्या, रोज तिथे जाऊन त्यांना स्नान घातलं गेलं पाहिजे, त्या पुतळ्याची माळ बदलली पाहिजे. आणि त्या किल्ल्यांची स्वच्छता. तिथे जर कोणी दारू प्यायला बसत असेल त्याला मग शिवाजीराजांच्या पद्धतीनं समजावलं पाहिजे. असा सगळा अतिशय सुंदर जो महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र भेदून आता पलीकडे उपक्रम चालू आहे, तिथे जे जे सगळे श्लोक ओव्या म्हटल्या जातात त्या समर्थ रामदास स्वामींच्या या पत्रातल्या ओव्या आहेत. की शंभूराजांशी चर्चा करताना समर्थ असे म्हणाले आहेत, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. नुसती तलवार नाही सांगितली, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. आणि आता जर हा यज्ञ सफल करायचा असेल तर काय करावं लागेल? सकल सुखाचा त्याग करुणी साधिती जे योग, आणि राज्य साधनाची लगबग नित्य केल. म्हणजे हे राजकारण करण्याला समर्थांनी अध्यात्मातला शब्द वापरला, साधना. हे असं राज्य सांभाळणं ही तुमची फार मोठी साधन आहे. राज्य साधनेची लगबग बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे, म्लेंछ जाहले उलंड, बहुता दिसाचे माजले पंड, दयांचे ठेचणे तोंड हरिभरी. जबरदस्त पत्र आहे महाराज. अर्थात यानंतर समर्थ फार काळ राहिले नाही. समर्थाने समाधी घेतली, सज्जनगडावरती आपला देह ठेवला आणि त्याच्या समाधीवरती जे पुढे मंदिराचं बांधकाम झालं ते शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम पूर्ण झाल्याचं इतिहास सांगतो. असो, सांप्रत त्याच्याकडे बघायचं नसून या सगळ्या शिक्षा पूर्ण झाल्या. पुन्हा शंभूराजांनी नवीन मंत्रिमंडळ उभं केलं आणि आता सगळ्यांना एकच सांगितलं, बाबा हो, आतापर्यंत एक दोन किल्ल्याला वेढा पडत होता आणि बाकीचे एकमेकाला मदत करू शकत होते. आताची संख्या येते ती पाहता कोणीच कोणाला मदत करू शकणार नाही. सगळ्या किल्ल्यांना एकाच वेळी वेढा पडणार आहे. त्याच वेळेला प्रजा नाडली जाणार आहे. तेव्हा सैन्याचे एकूण 8 भाग करून काम करावं लागेल. जे जे किल्ल्यांवरती आहेत त्यांनी लढत राहणं हा एक सैन्याचा मोठा विभाग. दुसरा विभाग शत्रूच्या ज्या छावण्या आहेत आणि त्याच्याकडे जी शिबंदी आहे, त्याच्याकडे जे धान्य आहे ते वेगवेगळ्या ठिकाणातून लुटणं आणि ते स्वराज्याच्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी सैन्याचा दुसरा विभाग काम करत आहे. तिसरा हेरगिरी करत राहील. चौथा प्रत्येकावर वेगळं लक्ष ठेवायला लागणार आहे, कारण एकाच वेळेला एका पत्रिकेमध्ये किती दुष्टयोग. फक्त औरंगजेब त्रास नाही देणार आहे आपल्याला. आता इंग्रजाच्या अंगातली मुंबईचा, आता सिद्धीच्या अंगातील जो जंजिऱ्यात बसलाय कोकणामध्ये, पोर्तुगीजाच्या अंगातील जो गोव्याला बसलाय पणजीमध्ये, तर सगळ्यांना एकच वाटणार, अरे राजे गेले म्हटल्यावर कोण काय करताय, करो जो मन में आए, ते सगळे अंगावर उठणार आहेत. मी किती ठिकाणी लक्ष ठेवू शकतो? मला एकाच वेळेला सिद्धीची मोहीम बघायची आहे, गोव्याची मोहीम बघायची आहे, इंग्रजाची मोहीम बघायची, अधिक औरंगजेबाबरोबरच्या काही मोहिमा बघायच्या, त्याच्या बरोबरीनं दक्षिण प्रांताकडच्या मोहिमा बघायच्या. विजापूर आदिलशहा आता आपण म्हणतोय आपल्या बाजूने लढतील, एखाद्या वेळी ते तटस्थ राहू शकतात. ते फौज पाठवतील का नाही मला माहीत नाही. समजा त्यांनीच आपल्या विरोधात काही घोषणा केली, आपल्याला त्याच्याशीही लढावं लागेल. कोणाला काय करू मी? म्हणून काय पॉलिसी घेतली कल्पना करा. प्रत्येक किल्ल्याने जेवढे जमेल तेवढा किल्ला लढवावा. आज्ञा 1. जर किल्ल्याच्या तटबंद्या गळूनच पडल्या, तोफखान्यापुढे आपल्याकडचा गोळा संपला, खजिना संपला,
धान्य संपले, व्यर्थ मरू नये. किल्ला त्या खालच्या सरदाराकडून तह करून काही रक्कम घेऊन देऊन टाकावा. आपण किल्ल्याखाली उतरावे. सैनिकांना कळणे असं कसं काय चालेल? त्याच्या पुढची आज्ञा. एकदा त्यांच्याकडे किल्ला गेला की पुन्हा धान्याची कोठारे भरली जाती, पुन्हा तटबंदी बांधून होईल, पुन्हा दारूचे कारखाने तिथले पुन्हा सबळ होतील, पुन्हा चांगल्या तोफा किल्ल्यावर येतील. पुढचं सांगायचं पांडुरंग हरी वासुदेव हरी काम करा बरं सगळ्यांनी. पण पुढचं सांगावं लागलं तर काही गंमतच गेली ना. मग काही बुद्धी आहे असं कळतच नाही. एक साप आणि एक नाग एकमेकांच्या समोर आले आणि नागाने असं विचारलं, काय रे सापड्या, कुठं चाललास? विनोद संपला. याच्या पुढचं ज्या मुलाला वाक्य सांगावं लागेल समजावं, IQ लेवल याची तपासून घ्या, हे उपयोगाचं नाही आपल्याला. पुढचं तर वर्ण पट कळलं पाहिजे, काय रे सापड्या, कुठं चाललास, एवढंच म्हणायचं. पुन्हा एकदा सगळे खजिने भरले जातील. पहा, जे करायचं जसं करायचं तसं. म्हणून मी सांगितलं आज पूर्वरंग नाही करायचा. पण जेव्हा कीर्तन संपायची वेळ येते तेव्हा आता युद्ध सुरू झालंय माझं. अर्थात दुर्दैवाने झालं असं, छावा सिनेमा खूप छान निघाला, पण ही जी मधली युद्ध आहे त्यातलं काहीच नाही हो. काहीच नाही म्हणजे मी 2-3 उदाहरणं सांगतो आपल्याला, किती विचित्र आहे. जंजिऱ्याच्या सिद्धीवर महाराज चालून गेले, बऱ्हाणपूर लुटलं हे त्याने दाखवलं, ते बरोबरच आहे, ते इतिहासात आहे. पण गंमत आहे म्हणजे औरंगजेब बऱ्हाणपूरला यायच्या आत हे बऱ्हाणपूरला जाऊन तिथला खजिना घेऊन आले की तो खजिना त्याला पडू नये म्हणून. काय झटका लावू शकतात, कल्पना आली औरंगजेबाला. पण याच्या पुढे जंजिऱ्याचा सिद्धी जो त्रास देतो त्याचा जंजिरा किल्ला समुद्रामध्ये अभेद्य असल्यामुळे आपल्याला काही करता येत नाही. तर इतिहासात अशी नोंद आहे की शंभूराजांनी मधली खाडी बुजवायचा प्रयत्न केला होता. काय इंजिनिअरिंग लावलं असेल, पण ते काम व्हायच्या आत इकडचा रेटाच इतका वाढला ते काम करता आलं नाही. पण हे बांधकाम अर्धवट राहिलं. नंतरच्या कालखंडात ते वाहूनही गेलं, पण अर्धवट राहिलेलं बांधकाम राखण्यासाठी एक तुकडी तिथे राहिल्यामुळे सिद्धीला देशावर येऊन फार काही करता आलं नाही. एक लॉक लावला.